वडनेर विहित गाव रस्त्यावर वालदेवी नदीकाठी असलेल्या हंडोरे मळ्या परिसरात खेळत असलेल्या 4 वर्षीय मुलावर सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने झडप घालत हल्ला केला। मात्र वडिलांच्या प्रसंगावधानाने मुलाला जबड्यातून सोडत बिबट्याला अखेर पळ काढावा लागला। सायंकाळच्या सुमारास विहित गाव वडनेर रस्त्यावर हंडोरे मळा भागात पत्र्याच्या शेड बाहेर अंगणात ऋषिकेश प्रकाश चंद्रे हा 4 वर्षीय मुलगा खेळत होता। यावेळी त्याचे वडील प्रकाश चंद्रे हे देखील बाजूला बसलेले होते। अचानकपणे सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने मुलावर झडप घेत त्याला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला असता वडिलांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बिबट्याचे पाठीमागील दोन्ही पाय ताकदीने धरून ठेवले। त्यामुळे बिबट्याने जोरदार डरकाळ्या फोडत जबड्यातून मुलाला सोडले आणि प्रकाश चंद्रे यांच्या हातावर पंजा मारून धूम ठोकली। या दरम्यान तातडीने स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने जखमी मुलाला बिडको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मुलाच्या गळ्याभोवती गंभीर जखम झाल्याने तिथून तातडीने पुणे महामार्गावरील उपनगर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले। तेथे उपचार केल्यानंतर रात्री 9:30 वाजेच्या सुमारास वडाळा रोडवरील खासगी रुग्णालयात मुलाला पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनक्षेत्रपाल सुमित निर्मळ हे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकासह रुग्णालयात दाखल झाले। जखमी मुलाच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत वनविभागाकडून करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। त्याच रात्री उशिरा शासकीय जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मुलाला हलविण्यात आले। विहितगाव वडनेर रोड तसेच 6 क्रमांकाच्या जकात नाक्याकडे जाणाऱ्या मळे भागातील रस्त्याच्या परिसरात बिबट्याचा संचार आढळून येत असल्याची तक्रार नागरिकांनी अनेकदा वनविभागाकडे केली होती। त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे, मात्र अद्याप बिबट्या कैद होऊ शकला नाही। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक। काय नाव आहे? थोडं जोरात बोला। ढवळाबाई प्रकाश चंद्रे। या नेमकी काय झालं आज? काय झालं आज? तुमच्या मुलाला बिबट्याने धरलं ना? मुलगा इकडे खेळत होता, बिबट्या आला आणि धरलं। बर, किती वर्षाचा मुलगा आहे? 4.5। बर, मग बिबट्याने कसं सोडलं त्याला? काय त्याचे पप्पाने त्याचे पाय धरले, बर, मग ते सोडले।